ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अखेर आज दुपारी नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण करणार असून याची अधिकृत अशी हेडलाईन तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिली असेल। ज्या हेडलाईनच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेल्या माहितीनुसार आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण आज ठीक दुपारी 12 वाजता करणार आहेत। त्यामुळे अखेर आज शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 90 कोटी रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा देखील करणार आहेत। त्यामुळे तुमच्या आधारच्या संलग्न बँक खात्यामध्ये आज प्रति शेतकरी 2000 रुपये हे जमा होऊन जातील। याची दक्षता सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। याचबरोबर या हप्त्या अगोदर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज देशभरातील जवळपास 9.25 कोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी 2000 रुपये वितरित करण्यामध्ये येणार असून केवळ आपल्या राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयापेक्षा अधिकची आर्थिक मदत जमा होणार आहे। आणि ही एक अधिकृत अशी माहिती असून तुम्हाला आज दुपारनंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल। तसेच यानंतर राहिला प्रश्न तो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा, तर मग कदाचित आजच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। परंतु राज्य सरकारने आजही पीएम किसान योजनेची अपडेट येईपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची कोणतीही अधिकृत अशी माहिती जाहीर न केल्यामुळे तुम्हाला आता आम्ही अगदी ठामपणे नेमका 7वा हप्ता तुम्हाला आज मिळेल की उद्या मिळेल याची माहिती देऊ शकत नाही आहोत। त्यामुळे शक्यतो तुम्हाला आजच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील पैसे जमा व्हायला पाहिजेत। परंतु हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकार आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्यामुळे आज किंवा उद्या जेव्हा पण तुम्हाला 7व्या हप्त्याबद्दलची अधिकृत अशी माहिती येईल ती लगेचच तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवण्यामध्ये येईल। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।